जलदुर्गा 5G मोबाईल ऑटो कंट्रोलर वायरिंग आणि सेटिंग प्रक्रिया। आता आपण जलदुर्गा 5G मोबाईल ऑटो कंट्रोलरची वायरिंग आणि सेटिंग कशी करायची हे पाहणार आहोत। नंबर 1, वायरिंग प्रक्रिया। फेज वायरिंग कनेक्शन। रेड अर्थात लाल, येलो म्हणजेच पिवळी आणि ब्ल्यू अर्थात निळी वायर फेजला जोडाव्यात। लाल रंगाची लिंक चालू आणि बंद बटनामध्ये असलेली काढून घ्यावी। ऑटो बटनाची वायरिंग। ऑटोच्या 2 वायरिंग मध्ये N आणि V यापैकी एक काळी वायर 95 ला जोडावी। काळी आणि पांढरी वायर एकत्र करून 93 ला जोडावी। बंद बटनाजवळ असलेली एक पांढरी वायर 94 ला जोडावी। मोटरच्या वायरिंग कनेक्शन। मोटरच्या एका वायरिंग मध्ये सिटी कॉइल टाकावी। मोटरच्या एका बाजूला वायरी व्यवस्थित जोडाव्यात। नंबर 2, सिम कार्ड टाकण्याची प्रक्रिया। सिम कार्ड टाकताना दिलेल्या सिम कार्ड चिन्हानुसार योग्य प्रकारे बसवावे। सिम काढायचे असल्यास ते हळुवारपणे प्रेस करून बाहेर काढावे। अँटिना वायर अर्थात नेटवर्क वायर साधारणतः 10 फूट पर्यंत उंच लावावी। नेटवर्क लाईट ब्लिंक होत असल्यास नेटवर्क प्रॉब्लेम असू शकतो। लाईट स्थिर झाल्यावर नेटवर्क योग्यरित्या चालेल। नंबर 3, मोबाईल नंबर सेट करण्याची प्रक्रिया। सिम कार्ड टाकल्यानंतर त्या नंबरवर कॉल करा। 888 असे 3 वेळा दाबून नंबर सेव्ह करावा। नंबर 4, ऑटो मोड सुरू करण्याची प्रक्रिया। ऑन बटन 15 सेकंद दाबून ठेवा। ऑटो मोड सुरू होईल। ऑफ बटन दाबल्यास ऑटो मोड बंद होईल। 3 फेज ओके ची लाईट चालू असेल तर ऑटो मोड चालू करता येईल। नंबर 5, फेज आणि मोटर वायरिंग बदलणे। 3 फेज ओके ची लाईट बंद असेल तर मोटारच्या 2 वायरी एक्सचेंज कराव्यात। पाणी कमी येत असल्यास मोटारच्या खालच्या 2 वायरी अदलाबदल कराव्यात। नंबर 6, बायपास मोड वापरण्याची प्रक्रिया। ऑटो मोड मध्ये काही बिघाड झाल्यास मोटर सुरू होत नसेल तर साइडला असलेले बायपास बटन एकदा दाबावे। यामुळे मोटर हँड मोड मध्ये चालू किंवा बंद करता येईल। नंतर साइडचे बटन पुन्हा एकदा दाबून ऑटो मोड मध्ये परत आणावे।